मित्रांनो आम्ही गावाला आलोय. हे आहे आमचं बापूजी बुवा मंदिर देवस्थान. इथला रस्ता खूप सुंदर आहे जाताना आणि येताना. प्राजक्ताला मी शूट करायला सांगतो आता जाताना. प्राजक्ता हापसा ट्राय करते. हो येत आहे पाणी. आम्ही ते हातपाय धुवायलाच ठेवले, देवाला आलोय ना. हे प्यायचं नाही. तर मित्रांनो खूप आधी जुनं होतं. आधीचं फोटो व्हिडिओ नाही माझ्याकडे, नाही तर दाखवलं असतं. त्यावेळेस मोबाईल पण नव्हता. हे देवस्थान आहे, हे देव आहेत बापूजी बुवा. आणि इतका छान परिसर आणि देऊळ बांधले तुम्ही बघू शकता. यात्रा किंवा काही गावाचं महत्त्वाचा कार्यक्रम असेल तर खूप गजबज असते. जेवण वगैरे बनवतात, जय्यत तयारी असते, लोक झोपतात इथं. आणि हे फरशीचं वैशिष्ट्य म्हणजे बाहेर ऊन आहे पण मंदिरात तुम्ही येऊन बसा, सगळं थंड, पूर्ण थंड. तर आम्ही गाडीवरती आलो आतमध्ये. प्राजक्ताला भीती वाटत होती, ती चालत आली आहे. हे मंदिर आहे आपलं मेन. इथं लेडीजला एंट्री नाही. आपल्या आपल्या गावच्या आपल्या आपल्या प्रथा असतात, तर त्या बाहेरून पाय पडतील. मी आज जाऊन पडेल. मित्रांनो हे आहे आमच्या गावचं मेन देवस्थान. हे पूर्ण डेव्हलप केलेलं मंदिर आहे आता भैरवनाथ. ॲक्च्युली आम्ही ऑड सीझनला ऑड टायमिंगला आलो म्हणून सगळे मंदिरं बंद आहे, पण आम्ही बाहेरून पाय पडले. देव सगळीकडे असतो. जय काळ भैरवनाथ. भरून आळे तिला चिंचांचे वेध लागलेत. नाही तर मग कंटिन्यू असतं ना. तुम्ही आलता यांना सांगितलं फोन करा म्हणून. बस बाबड्या, जे त्यातलं जे तुला आवडतं ते का देतो. मित्रांनो घरी जाताना इथं आम्हाला दिसलेला आहे आमचा फ्रेंड. तो जांभूळ विकतोय. आम्ही घेतलेत. 50ला देत होता. त्याला म्हणलं 10वीला चांगले मार्क पडतील म्हणून 40ला तयार झालाय पावशेर द्यायला. तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याने आम्हाला लुटले का बरोबर दिले. इकडं एकदा डान्स करून दाखव. एकदा. अरे बापरे. आणि तो असावाला गेला तो असं करून दाखवला तो. फायनली घरी आलेलो आहे. ब्लॉग एंड करतोय. पण आम्ही घरी यायच्या अगोदर तिथं गावाला जे तुम्ही बघितलं आम्ही गेलो. त्यानंतर माझा एक फ्रेंड आहे त्याच्या घरी पण आम्ही गेलो होतो. आणि तिथं प्राजक्ताची ओटी भरली. छान आवला खायला, आम्हाला सरबत वगैरे केला. तिथं काही शूट नाही केलं मी, कारण तिथं जरा मला बरोबर नाही वाटलं. त्यांना माहीत नाही एवढं. तर इथे ब्लॉग एंड करतोय. लाईक शेअर सबस्क्राईब.